पंचगंगा नदीची पाणी पातळी घटल्यामुळे शहराच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशनची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर पडलाय। परिणामी काळंबावाडी धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे। त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा ठप्प झाल्यानं कोल्हापूर शहरावर पाण्याचं संकट ओढावलंय। याबरोबरच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही कमालीची घट झाली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा इथल्या पंपिंग स्टेशनला भेट दिली। पाणी पातळी कमी झाल्यानं बंधाऱ्याचे बर्गे काढून ते पुन्हा बसवण्याचे काम यावेळी तातडीनं पूर्ण करण्यात आलं। शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशनवरील पंपांची उचल क्षमता, कार्यकाल आणि पाणी उपसा व्यवस्थेची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली। या दरम्यान महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह नगरसेवकांनी पाणी पुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजनांबाबतच्या सूचना मांडल्या।